आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आमचे काही मित्र इथे भेटायला आले होते जे देहदान या चळवळीशी निगडीत आहेत। विशेषतः रुग्णमित्र जी संस्था आहे जी देहदानामध्ये खूप अग्रेसर आहे, तर त्यांना आज प्रसन्न फाउंडेशन यांच्या वतीने एक जॅकेट देण्यात आलं होतं, ज्याला आपण ब्रँडिंग म्हणतो, की देहदानाच्या चळवळीसाठी विविध ठिकाणी सामाजिक संस्थांमध्ये फिरत असताना देहदान या चळवळीला एक व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं आणि ज्याला आपण टॉक ऑफ द टाउन म्हणतो, चर्चेचा विषय राहावा, यासाठी त्यांना ब्रँडिंग करण्यासाठी जॅकेट जे आहे ते प्रसन्न फाउंडेशनने दिलं होतं आणि त्याचा लोकार्पण जे आहे ते आज इथे आपण मुंबई मराठी पत्रकार संघात केलं आहे। मला वाटतं आजच्या काळात जर सगळ्यात महत्त्वाची जर गरज काय असेल तर ती म्हणजे देहदानाची, आणि आज त्याची खूप मोठी व्याप्ती आहे आणि त्याच्याबद्दल ज्या काही समाजामध्ये ज्या काही अडी आहेत त्या दूर करण्यासाठी एक सामाजिक चळवळ म्हणून याकडे पाहिलं पाहिजे। आणि मला असं वाटतं केवळ सामाजिक संस्थाच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा अधिक आक्रमकपणे ही जी चळवळ आहे ही लोकांपर्यंत कशी पोचवता येईल आणि त्यातनं त्या जे गरजू आहेत ज्यांना या अवयवांची गरज आहे त्यांच्यामध्ये कसा दुवा सांगता येईल, कसं त्यांना प्रोत्साहन देईल, याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। आज प्रफुल्ल आहेत, विनोदजी आहेत, त्यानंतर सुभाषराव गायकवाड, हे अनेक दिग्गज माणसं जे आहेत जे आपलं प्रसाद मुकाशी जे आमचे माझे अध्यक्ष राहिलेले आहेत, या सगळ्यांनी आपलं जे कार्यक्षेत्र जे आहे हे देहदानाचं निवडलं आहे आणि अगदी मनापासून ते हे देहदान चळवळीचं काम करत आहेत। मला मुंबई मराठी पत्रकारांचा अध्यक्ष म्हणून आनंद वाटतो की आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वास्तूमध्ये ते आलेत। मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमच्यामुळे अनेक घरांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि अनेक गरजूंना अवयव वेळेत मिळतील, ही सगळ्यात महत्त्वाचं आणि माझ्या शुभेच्छा। आणि मुंबई मराठी पत्रकार संघ जो तो नेहमी तुमच्या अशा सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी असेल। आमचे आरोग्य दूत ज्याला आम्ही म्हणतो प्रसाद मुकाशी आहेत, ते सुद्धा तुमच्याबरोबर येतील आणि काही असेल मुंबई मराठी पत्रकार संघाची दावा तुमच्यासाठी सदैव खुली आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा। किती ग्रामीण भागातील असेल, पूर्ण महाराष्ट्रातील असेल किंवा महाराष्ट्र बाहेरचे पण पेशंट असतील, त्यांना आपण आर्थिक मदत कुठून मिळेल, कशी मिळेल, याकरता मी स्वतःहून पेशंटला घेऊन येतो आणि त्यांची नंबर लावून देणे किंवा त्यांची शासनाच्या ज्या योजना आहेत, महात्मा फुले जन आयुष्यमान भारत योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत आणि काही मुंबईमध्ये अनेक काही असे ट्रस्ट आहेत आणि त्यांची मदत मिळून किती मोठं जर ऑपरेशन असेल 5 लाख 10 लाख 20 लाख तर ते ऑपरेशन आपण फ्रीमध्ये करून देतो, कोणत्याही प्रकारचं कमिशन नाही किंवा कोणत्याही प्रकारचं काही नाही। आणि यातून समाजाकरता प्रबोधन करून ग्रामीण भागात पण प्रबोधन झालं पाहिजे। माझा मुलगा कॅन्सरने एक्सपायर झाला, मी 8 वर्ष मुंबईत राहिलो, त्यातून मी आत्महत्या करणार होतो, परंतु त्यातून एक धडा घेतला, गोरगरिबांना आपण आपलं आयुष्य जे दुःखात काढलं ते इतरांवर दुःख येऊ नये ते प्रयत्न करतो। आणि एखाद्याची किडनी जर आपण म्हणून तर देहदान केली किंवा अनेक प्रकारचे असे अवयव आपले, तर ते जर आपण दान केले तर आपलंच जे अवयव दिला त्या आयुष्याला जो व्यक्ती जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत आपला अवयव परत जिवंत राहतं, हे आपण जर समजून घेतलं। मी स्वतः आमचे पती पत्नी आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही पण म्हणजे देहदान करणार आहोत। तर याकरता असं अनेक ग्रामीण भागामध्ये पण तो उपचार म्हणजे हा एक मेळावा घेऊन जर लोकांपर्यंत ही माहिती जर तुम्ही पाठवली तर अजून लोक त्यात अवयवदानासाठी आणि देहदान या संदर्भातली जी चळवळ आहे ती जास्तीत जास्त लोकांना त्याच्यात समाविष्ट करून घेणं, त्यांना या संदर्भातली जाणीव करून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देहदान अवयवदान या संदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं या खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे असं मला वाटतं। याच्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात रुग्णमित्र, त्यानंतर प्रसन्न फाउंडेशन या संस्थांनी जे काम केलेलं आहे, आज मुंबई मराठी पत्रकार संघ झाले आणि सुदैवाने मी पण त्यानिमित्ताने इथे त्यांना त्यांची भेट झाली। त्यामुळे मला असं वाटतं की जे वैयक्तिक किंवा कोणी एखादा माणूस एकटा जर हे करत असेल तर त्याला ह्या सगळ्यांची जोड मिळाली तर मला वाटतं की जनजागृती अधिक मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने होईल आणि देहदान अवयवदानाची चळवळ अधिकाधिक समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचेल। यासाठी मी रुग्णमित्र आणि प्रसन्न फाउंडेशनला माझ्याकडूनही शुभेच्छा देतो आणि या सगळ्या कार्यात आमच्या अध्यक्षांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार संघ नेहमीच अशा चळवळीमध्ये सकारात्मकरित्या मी विनोद साडबिलकर, रुग्णमित्र या संकल्पनेतून विविध सामाजिक ज्या संस्था आहेत, विशेष करून वस्ती पातळीवर काम करणाऱ्या ज्या आमच्या संस्था आहेत, तर त्यांना प्रशासकीय व्यवस्था
आणि सामान्य नागरिक यांच्यामधला दुवा म्हणून कसं काम करायला पाहिजे यासाठी आमचा संस्था भेट चर्चा थेट हा उपक्रम होता. त्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे काही विविध संस्थांना भेटी दिल्या, महात्मा फुले योजनेचं कार्यालय असू दे, मुख्यमंत्री सहायता निधी असू दे, चार्टी कमिशनर कार्यालय असू दे, सिद्धिविनायक मंदिर असू दे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल असू दे आणि रुग्णालयीन व्हिजिट अशा ठिकाणी आम्ही भेटी दिल्यानंतर आम्हाला तिथून जी माहिती प्राप्त झाली आणि ती माहिती सकारात्मक उद्दिष्टाने कशी समाजापर्यंत पोहोचली जाईल त्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रसन्न फाउंडेशनच्या पुढाकाराने आम्ही ही पुस्तिका तयार केली, रुग्णमित्र संस्था भेट चर्चा थेट. आणि ती पुस्तिका सामान्य लोकांपर्यंत पोचल्यानंतर ते अधिकाधिक चांगलं काम कसं करतील यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आम्हाला संदीप चव्हाण सर, प्रसन्न सर तसंच आमचे मित्र प्रफुल्ल नवार यांच्या पुढाकाराने आज हा या मुंबई मराठी पत्रकार संघात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी सर्व मुंबई मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि त्यांचे जे काही कलिग असतील त्यांना आमच्याकडून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. साहेब नमस्कार, माझं नाव श्रद्धा अरुणाष्टीकर. आम्ही प्रसन्न फाउंडेशन संस्थेची अध्यक्ष. आम्ही ऋणमित्र म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून आरोग्य विषयावर काम करतो. अनेक आरोग्यामध्ये जे आपले हॉस्पिटल्स आहेत, मुंबईचे हॉस्पिटल्स आहेत, बऱ्याच लोकांना आरोग्यावर अवेअरनेस नसतात. त्याच माध्यमातून आम्ही आरोग्य मित्र म्हणून, ऋणमित्र म्हणून मुंबईचे सगळ्या वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्या माध्यमातून अवेअरनेस क्रिएट करत असतो. लॉकडाऊननंतर ज्या काही आरोग्याविषयी लोकांना अडचणी होत्या, या अडचणी आम्हालाही बऱ्याच गोष्टी नव्याने खूप काही गोष्टी कळाल्या. ज्यावेळी आम्ही संस्था भेट चर्चा थेट हा एक पुस्तक तयार केला. प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये गेल्यानंतर जेव्हा जे काही नवीन अपडेट्स आलेले आहेत, नवीन GR आलेले आहेत, ही माहिती एकत्र करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा घेईल, गव्हर्नमेंटच्या ज्या काही आरोग्याविषयी नवीन माहिती आहे हे पोचवण्यासाठी आम्ही अनेक संस्था एकत्र येतो आणि जनजागृतीचा उपक्रम राबवत असतो. अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रवर ऋणमित्र म्हणून काम करतो आहे आणि पुढेही असंच करत राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॉस्पिटलला काम करतो. मी अवयदान समन्वयक म्हणून काम करतो आणि तिकडे किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट त्यासाठी पेशंट संदर्भात काम करतो. आजची तुम्ही जीवनशैली बघितली तर प्रत्येकाला सगळं धावपळ चालू आहे, सगळं तिकडे धावपळ तिकडे धावपळ. त्यामुळे खूप जणांचा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम चालला आहे, डायबिटीसचा प्रॉब्लेम खूप चालला आहे सगळ्यांना. आणि त्याच्यामधून प्रॉब्लेम होतो आहे त्यांना डायरेक्ट किडनीवरती असर होतो. आणि त्यावेळी किडनीचा प्रॉब्लेम आल्यानंतर मग त्याचे घरचे येऊन, ज्याला आम्ही लाईव्ह ट्रान्सप्लांट म्हणतो, जे घरचे जिवंत व्यक्ती येऊन त्यांना किडनी द्यायला तयार होतात. पण ज्यांच्या घरचे कोणी काही कारणामुळे ज्यांचे आरोग्याचा प्रॉब्लेम असेल, ज्यांना डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यामुळे त्यांना घरच्यांना कधीच किडनी, लिव्हर ह्या गोष्टी मिळत नाही. मग त्यांना एक पडतं की अवयदानमधून जे कोणी किडनी, लिव्हर दान करतात तर त्याच्यामधून त्यांना किडनी भेटली तर त्यांना खूप बरं होऊन जाईल. तर मी अवयदानचा प्रसार करतो. तर मी आज तुम्हाला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी अवयदानसाठी प्रबोधन आम्ही करतोच आहे, पण खूप जणांनी पुढे यावं. आपले आय डोनेशन, स्किन डोनेशन, किडनी, लिव्हर ह्या गोष्टी दान कराव्यात. पण आज मुंबईमध्ये आज बघितलं ZTCच्या रेकॉर्डनुसार आज 3.5 ते 3.5 लोकांना किडनीची गरज आहे, 500 लोकांना लिव्हरची गरज आहे, हार्टसाठी 200 लोकांना गरज आहे. पण ह्या फुलफुल कुठे होणार आहे, ह्या परिपूर्ण कुठे होणार आहे, हे अवयदानातून होणार आहे. आज माणूस जाताना शेवटचं जर त्यांनी आय डोनेशन, स्किन डोनेशन, लिव्हर, किडनी ह्या गोष्टी जर त्यांनी दान केल्या तर नक्कीच समाजाला खूप त्याचा फायदा होईल आणि ते खूप जणांचं जीवन वाचेल. एक व्यक्ती हे 6 जणांचं आपण जीवन वाचवण्याचं काम करतो आणि या गेल्या 2 ते 3 महिन्यात खूप चांगल्या रीतीने अवयदान झालं आहे. अजून खूप जणांची गरज आहे कारण प्रत्येक वर्षी फक्त 60, 70, 80पर्यंतच होतात, त्याच्यावर जात नाही आपण मुंबईतून. तुम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी अवयदानसाठी फॉर्म भरावा आणि तुमच्याकडची कोणी व्यक्ती असेल, मृत्यूच्या दारी असेल तर अवयदान करावं ही तुम्हाला नम्र विनंती. आणि आज रुग्णमित्रतर्फे जॅकेट प्रसन्न फाउंडेशनला दिलं आणि मुंबई पत्रकार संघाने आम्हाला हा हॉल अवेलेबल केल्यामुळे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.